नमस्कार मित्रांनो, सावंतवाडी तालुक्यातील आमच्या इंसुली गावातील ह्या श्री दत्त मंदिर तुमका माहिती आहे काय? चला तर जाणून घेऊया या दत्त मंदिराविषयी। या श्री दत्त मंदिराचो उगम झालो तो जवळजवळ 30 ते 35 वर्षापूर्वी। त्यावेळा हय एक म्हातारी आजी रवायची, जी उदरनिर्वाहासाठी चहा आणि लाडू वगैरे खाद्यपदार्थांची विक्री करी आणि फावल्या वेळेत हातात तंबुरो घेऊन देवाचा नामस्मरण करी। ती जेव्हा या जगाचो निरोप घेऊन गेली, तिच्यानंतर तिचा घर पडला आणि थयच एक वटवृक्षाचो उगम झालो आणि हैसूनच या दत्त मंदिराचो उगम झालो। दत्त संप्रदायाक वटवृक्षाक विशेष महत्त्व असता, कारण दत्तप्रभू हे वटवृक्ष आणि औदुंबर वृक्षाच्या खाली विश्रांती घेत किंवा ध्यान करीत असा मानला जाता। उगम झालेल्या या वटवृक्षाक हैच्या तरुणांनी एकत्र येऊन या वटवृक्ष पार बांधल्यानी आणि हैसूनच दत्त उत्सवाक सुरुवात झाली। नंतर लहानशी घुमटी बांधण्यात दिली आणि श्री दत्तगुरूंच्या इच्छेने हैसर एक लहानसा देवालय उभारला गेला। नंतर त्या दत्त पादुकांची स्थापना झाली, म्हणजेच श्री दत्तगुरू स्वेच्छेने हय अवतरले असा म्हणा हरकत नाही। हैची मंडळी आता मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा आणि श्री दत्त जयंती उत्सव साजरो करतात। या उत्सवानिमित्त दत्त पादुका पूजन, अभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, भजनाचे कार्यक्रम, महाआरती, दशावतारी नाटक, डबलबारी असे अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात आणि अनेक भक्त मंडळी देखील मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभागी होतात। दत्तगुरू हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक देव असत। ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 देवांचो अवतार आणि एकत्रित रूप म्हणजे त्रिमूर्ती होय। ही त्रिमूर्ती इंसुली गावात अवतीर्ण झाली। मग तुम्ही सुद्धा या दत्त मंदिरात एक ना एक दिवस नक्की भेट द्या। दत्तगुरूंच्या आशीर्वादान, दत्तगुरूंच्या दर्शनान आणि देवालयाच्या अवतीभोवतीच्या भक्तिमय वातावरणात तुमचा मन प्रसन्न होतला ह्या नक्कीच।